नमस्कार. सरकारनामा फोकसमध्ये मी उमेश घोडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या चर्चेसाठी आपल्याकडे पाहुणे आहेत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ. नमस्कार. नमस्कार. अ, पुण्याचे महापौर म्हणून साधारणपणे 19 महिने आपण काम करीत आहात. पुण्याचं महापौर पद, एकूण पुणे महापालिकेचा कारभार याची राज्यभर वारंवार चर्चा सुरू असते. विशेषतः राज्यामध्ये महाआघाडीचं सरकार आलं आणि भाजपची सत्ता महापालिकेत असल्यामुळे तो जो एकूण राज्य आणि महापालिकेचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये कुठंतरी एक विसंवादाची तार आहे आणि त्यातून अनेक गोष्टीची चर्चा होते. आज जी चर्चा आहे मला पहिला प्रश्न माझा तोच असेल. उपमुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या संदर्भात जी बैठक बोलावली त्या बैठकीला महापौरांना बोलवण्यात आलं होतं असा खुलासा उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने केला. तर नेमका तो एपिसोड नेमका काय झाला? याच्यामध्ये असं झालं की साधारणतः एक 25 तारखेला पहिलं पत्र त्यांच्या कार्यालयानं काढलं आणि त्याच्यामध्ये उपस्थित कोण हवं आहे त्याची अपेक्षित यादी त्याच्यामध्ये दिली होती. त्याच्यामध्ये कुठेही महापौरांचं नाव नव्हतं. त्याच्यामध्ये शहरामधले 2 राष्ट्रवादीचे आमदार आणि एक विरोधी पक्षनेते आणि महापालिका आयुक्त पुणे शहरातली ह्या 4 लोकांनी व्यतिरिक्त बाकी सगळे मंत्री महोदय असतील, राज्य शासनाचे अधिकारी असतील, सचिव दर्जाचे काही अधिकारी असतील, अशा पद्धतीचं त्या मीटिंगचं पत्र होतं की त्याच्यामध्ये ही नावं होती. आता ही नावं आलेलं स्वाभाविकपणे आज सकाळी मीटिंग होती, म्हणजे आज आहे 29 तारीख मला वाटतं. 29 तारखेला सकाळी आज दुपारी 2 वाजता ही मीटिंग होती. असं असताना ज्या वेळेला हे प्रसारमाध्यमांच्या लक्षात आलं की पुण्याच्या विषयासंदर्भात, पुणे शहराच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या दालनामध्ये बैठक होती आणि त्याच्यामध्ये महापौर नाही आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी ही बातमी खूप चालवली गेली आणि त्याच्यामध्ये मग कुठंतरी लक्षात यांच्या आलं असेल की कदाचित आपण निरोप द्यायला किंवा याच्यामध्ये राहिलो असं. मग त्याच्यामध्ये एक नव्यानं पत्र काहीतरी आलं आणि ते मला आज सकाळी 10:30 वाजता ते आमच्या महापालिकेच्या महापौर कार्यालयाच्या प्रोटोकॉल ऑफिसर जे आहेत त्यांना व्हॉट्सअप आलं की याच्यामध्ये 10:30 वाजता पत्र आलं की आज आपण बैठकीला अपेक्षित आहात. आणि मला असं वाटतं खरं तर जर बैठकीला मी अपेक्षित असतो तर पहिलंच पत्र तुम्ही जे 25 तारखेला काढलं त्याच्यामध्ये नाव असतं. पुणे शहरामध्ये एकूण 8 आमदार आहेत. या 8 आमदारांपैकी फक्त 2च आमदारांना आज बोलवलं गेलं. पुणे शहराच्या हद्दीमध्ये, महापालिकेच्या हद्दीमध्ये 3 खासदारांचे काही ना काही, 2 खासदारांचे काही भाग येतात आणि एक पूर्ण भाग येतो पुणे लोकसभा मतदारसंघाचा. मग बापट साहेबांना त्याचे खासदार त्यांनाही त्या बैठकीला ते अपेक्षित नाहीत. आज पुण्याचे 6 आमदार इतर जे आहेत राष्ट्रवादी सोडून आले ते अपेक्षित नाहीत. महापालिकेच्या फक्त विरोधी पक्षनेते त्या बैठकीला आहेत, महापौर नाहीत. मला असं वाटतं की कदाचित मी त्यांना अपेक्षित नव्हतो, राष्ट्रवादीच्या नेत्यांचीच बोलवले असं म्हणायचं का तुम्हाला? असंच म्हणावं लागेल. कारण आज त्या ठिकाणी काही राष्ट्रवादी नगरसेवक सुद्धा सहभागी झाल्याचं समजलंय. व ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि पक्षाचीच बैठक झाली असं म्हणावं लागेल त्याला. ठीक आहे, आता त्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या दालनामध्ये होती, पण पुण्याच्या प्रश्नासंदर्भात ती बैठक झाली. मला तर वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणे ठीक आहे, तुम्ही आज बैठकीला बोलवलं नाही तर त्याची काही हरकत नाही. पण या बैठकीमधनं जर पुणे शहराच्या हिताचे, पुणे शहराच्या विकासाच्या संदर्भातले काही निर्णय झाले असेल तर त्याचं मी स्वागतच करेन. पुण्याचे अनेक प्रश्न गेल्या 5 वर्षामध्ये, 5 महिन्यापेक्षा 5 वर्ष तुम्हाला अजून पूर्ण व्हायच्यात, गेल्या साधारण 4 वर्षामध्ये पुण्याचे अनेक प्रश्न रखडलेत असा राष्ट्रवादीकडनं वारंवार आरोप केला जातो. त्यासाठी त्यांनी सगळ्यात अलीकडचं ताजं उदाहरण म्हणजे जायकाचं उदाहरण दिलं जातं की जायकामध्ये काही झालेलं नाही आणि पुणेकरांना दिसतंय की नदीत तरी काही दिसत नाही. नेमकं काय जायकाचं अडकलंय कुठं? कारण राष्ट्रवादीच्या आरोपामध्ये एकूण जर काम होईल तर ते असं वाटतं. मी त्याच्यामध्ये पहिलं असं सांगेन की राष्ट्रवादीच्या आरोपाच्या संदर्भामध्ये बोलूया. एकतर गेल्या 4 वर्षात काही केलं नाही असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. आणि मुळामध्ये जर इतकं काम राष्ट्रवादीने जर केलं असतं तर कदाचित पुणेकरांनी त्यांना घरी बसवलं नसतं. 15 वर्षाची सत्ता जेव्हा संपते, आपल्याला पुणेकर नाकारतात, तेव्हा खरं तर पहिलं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, राजकीय आवश्यकता आहे, तुम्ही टीका करू शकता, पण नेमकं त्याच्यामधले महापालिकेने गेले 4.5 वर्षात काय काय केलं हे पण त्यांनी थोडंसं पाहावं. आता नेमका जायकाच्या विषयामध्ये अडचण अशी आहे की आज जपानमधल्या जी जायका कंपनी किंवा जायकाच्या माध्यमातून हा जो काही प्रकल्प आला आहे त्याला 85% रक्कमी अनुदान केंद्र सरकारने दिले, म्हणजे जायकाने दिले केंद्र सरकारच्या माध्यमातून. त्यावेळेला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर होते. म्हणजे पैसे किंवा योजना ही केंद्र सरकार जे होतं त्यांच्या माध्यमातून आली. त्याच्यानंतर 15% रक्कम ही महापालिकेने त्याच्यामध्ये शेअर करायची होती. अशा पद्धतीचा हा प्रकल्प होता. मागचा 1.5 वर्ष, एक साधारणतः 1.25 वर्ष आपण जर पाहिलं तर पूर्ण कोरोनामध्ये गेला. त्यामुळे त्याच्यामधली निविदा प्रक्रिया, त्याच्यामध्ये येणारी मंडळी किंवा ते मीटिंग्स, ह्या सगळ्या गोष्टींना नक्की विलंब झाला.
पण सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा याची टेंडर्स काढली त्यावेळेला ती अबोव दराने खूप आली आणि मग याच्यामध्ये पुणेकरांचे ज्यादा पैसे जातील हे पैसे जाऊ नयेत म्हणून 40% 45% अबोव आलेली टेंडर्स आपण रद्द केली. ही शहराच्या हितासाठीच होती ना, ती आपण रद्द केली. त्यातले काही पॅकेजेसचं कामसुद्धा सुरू झाले. जवळजवळ 57 ते 58 कोटी केंद्र सरकारच्या याच्यामध्ये जमा झालेत. बानेर बालेवाडी भागातल्या काही आपल्याला पाहिलं तर याच्यामधल्या ट्रंक लाईनचं कामसुद्धा सुरू झालं आहे. 11 जलशुद्धीकरण केंद्र आणि मोठ्या प्रमाणामध्ये शहरातल्या एक ड्रेनेज लाईनचं मोठं जाळं याच्यामध्ये तयार होतं आहे. आता पहिल्या काही पॅकेजचं काम आता सुरू झालं आहे, ते कदाचित संपेल. पण पुढची काही पॅकेजेस जी आहेत त्याचं कामसुद्धा त्याचं टेंडरसुद्धा लागलेलं आहे आता या 30 तारखेपर्यंत, म्हणजे उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. ते सुद्धा आता ओपन होणार आहे. शेवटी इतके मोठे प्रकल्प असतात, केवळ महापालिका म्हणून राबवणारा प्रकल्प असताना तर ती 100% आमची जबाबदारी आहे. पण ज्या वेळेला परदेशातनं एखादी त्याच्यामध्ये संस्था मदत करते, केंद्र सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून ती आपल्याला येते, तर शेवटी केंद्र सरकारचे काही नियम असतात, त्या जायकाच्या माध्यमातून आले त्यांचे काही ना काही त्याच्यामध्ये अटी शर्ती असतात. या सगळं बॅलन्स करताना निश्चित काही काळ गेला, पण याच्यामध्ये त्याच्यात अपयश असं आलं असं म्हणता येणार नाही. ते काम आता आपलं सुरू होते. 30 तारखेला शेवटची मुदत त्याची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जे आहेत प्रशांत जगताप, त्यांचा आरोप असा आहे की गेल्या 4 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षातल्या महापालिकेतल्या कारभाऱ्यांनी नवीन केलेलं एक तरी काम सांगावं, कारण यापूर्वीच्या सगळ्या योजना ज्या राष्ट्रवादीच्या होत्या त्यांनी अंमलबजावणी केली, नावं बदलली, एकही नवी योजना केली नाही, असं त्यांचा आरोप. मी 2-3च उदाहरणं देईल आणि त्याच्यावरनं आपल्यालाही लक्षात येईल. आणि खरं तर मला असं वाटतं की गेल्या 4-4.5 वर्षात सगळ्याच पातळीवरती जे काही काम आपण केलं आहे ते खूप चांगलं काम झालेलं आहे. आत्ता मागचा 15-16 महिन्याचा कालावधी हा पूर्ण कोविडमध्ये गेला, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये फार काही काम करता आलं नाही, हेच वास्तविक स्वीकारलं पाहिजे. पण मुळात या 16 महिन्याच्या काळामध्ये सगळ्यात मोठं काम पालिकेने काय केलं असेल तर खरं तर सार्वजनिक आरोग्याचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, ही सर्वस्वी जबाबदारी प्रशांत जगतापांना म्हणावी राज्य सरकारची असते. तर ह्याच्यामध्ये राज्य सरकारने कुठलीही मदत या शहराला महापालिकेला केली नाही. पण म्हणून आम्ही जबाबदारी झटकली का, तर नाही झटकली. आम्ही महापालिका म्हणून याच्यामध्ये पूर्णपणे काम केलं. कुठलंही प्रातिनिधिक आरोग्य म्हणजे याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा देणं इतपतच महापालिकेचं काम असतं. फ्लू क्लिनिक चालवणे, त्याच्यानंतर काही पल्स पोलिओचे डोसेस देणे, मॅटर्निटी होम चालवणे, इतकंच महापालिकेचं काम असतं. पण इतकं मोठं संकट आल्यानंतर त्याला धीराने तोंड दिलं. या संकटातनं आज पुणे शहराला बाहेर काढण्याचं काम हे महापालिकेने केलं. कुठली राज्य सरकारची याच्यात मदत आली? कुठं होते ही माणसं? कधी आले? ठीक आहे, चल, ते तर आता लोकांना माहिती नव्हतं की गेल्या 15-16 महिन्यामध्ये महापालिकेने चांगलं काम केलं आणि म्हणून कोरोनाची पुण्यातली स्थिती आता चांगली. एक राहिला विकासाचा विषय. विकास कामांच्या संदर्भामध्ये आपण सांगा, गेल्या 10 वर्षात यांच्या काळात जे स्वतः संचालक होते यांच्या काळात किती नवीन बसेस रस्त्यावरती आल्या? आमच्या काळात गेल्या 4-4.5 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 1200 ते 1300 इलेक्ट्रिक बसेस, CNG बसेस आज रस्त्यावरती धावायला लागल्यात. हे यश आहे. मेट्रोच्या कामाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज गती निर्माण झाली. महापालिका म्हणून त्याच्यातले सगळे प्रश्न तातडीनं सोडवले गेलेत. आज मेट्रोचं वेग पहा. मेट्रो आली कुणाच्या काळात, मेट्रो चालू झाली कुणाच्या काळात, आज मेट्रोचं काम प्रगतीपथावरती ते पहा. 24/7ची पाण्याची योजना तुमच्या काळात झाली होती मंजूर, पण मुळामध्ये मंजूर होणं आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी मंजूर झालीच नाही. ती फक्त त्यावेळेला काही टेंडर प्रक्रिया वगैरे सुरू केली असेल. मी 2017ला स्थायी समितीचा अध्यक्ष होतो, त्यावेळेला त्याची मंजुरी आहे. तेव्हापासून आज बघा, साधारणतः गेल्या 1.5 वर्षात हा पुन्हा काळ जाऊ द्या, याच्यामध्ये जवळपास 1500 किलोमीटरच्या लाईन्स आपल्याला टाकायच्या, 450 किलोमीटरच्या लाईन्स तयार झाल्यात. 40 पाण्याच्या टाकीच्या ज्या आहे का आपल्या साठवण पाण्याची टाकी जी आहेत त्याची कामं आहेत. तर त्या टाक्यांची कामं जवळजवळ आज 35-40 टाक्यांची कामं पूर्ण होत आली आहेत. मीटर्स बसवायचे, मीटर्सचं काम जवळजवळ 30-35% आज काम पूर्ण होत आलं. इतकी महत्त्वाकांक्षी योजना जी आहे ही आमच्या काळातच आत्ता कार्यान्वित झाली, पुढं मार्गी लागली. भामा आसखेड कुणाच्या काळात पूर्ण झाली? राज्यात सरकार होतं देवेंद्रजींचं, त्या काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री बापटसाहेब यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. सातत्याने गेले 3-3.5 वर्षामध्ये त्याचं इतकं मोठ्या प्रमाणातलं काम पूर्ण झालं, ती योजना आज कार्यान्वित झाली. आज ही काम कोण होतं? यांच्या सत्तेच्या काळात 1200 ते 1300 मेट्रिक टनच्या वरती कधी कचऱ्यावरती प्रक्रिया या शहरात झाली नाही. आज पुणे शहरात 1800 मेट्रिक टन कचऱ्यावरती प्रक्रिया होतीये. देशामध्ये जे स्टार मानांकन असतं, आपण जे म्हणतो स्मार्ट सिटीच्या, त्याच्यामध्ये सुद्धा आज पुण्याचं शहराचं नाव आहे, अव्वल आलं. 5 स्टार आपल्याला त्याच्यामध्ये मिळालेत. आज घनकचरा व्यवस्थापनामध्ये शहरातल्या काही देशातल्या अव्वल शहरांमध्ये आपलं नाव येतं की घनकचऱ्यामध्ये सर्वात जास्त टक्केवारीमध्ये जर कोणी प्रक्रिया करत असेल तर पुणे शहर येतं. असे अनेक विषय आहेत, अनेक प्रकल्प आहेत. तुम्ही बघा ना, कितीतरी कामं आज मार्गी लागलीत.
त्यामुळे विकासाच्या कामाची तर खूप मोठी यादी आहे आमची, ती आम्ही पूर्ण करतोयच आहे. जो विकास वचननामा आम्ही निवडणुकीपूर्वी पुणेकरांना दिला तो आम्ही आता पूर्ण करतो. वैद्यकीय महाविद्यालय गेले अनेक वर्ष वैद्यकीय महाविद्यालयाची फक्त चर्चा होती. आमच्या काळात आता वैद्यकीय महाविद्यालय अंतिम टप्प्यात आले, ते झालं. नदीकाठ सुधारण्याचं सुद्धा SPUची मान्यता आत्ता आम्हाला आली, ते सुद्धा आता काम आम्ही सुरू करणार आहे. व शहरातल्या अनेक सगळ्या विषयावरती खूप काम झालं. चांदणी चौकाचं काम बघा, चांदणी चौकाचं काम इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तुम्ही स्मार्ट सिटीचा विषय काढला म्हणून स्मार्ट सिटीचा जो प्रोजेक्ट आहे तो मला वाटतं या जून आज त्याची मुदतच संपली आहे. तर नव्यानं खरं स्मार्ट सिटी पुन्हा ती योजना कंटिन्यू होण्याची शक्यता आहे का? काय नेमकी परिस्थिती? नाही, नक्की होईल, त्याच्यात अडचण काही वाटत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या आतापर्यंत झालेली की काय कामं असतील, प्रस्तावित कामं असतील, हे सगळं पाहता त्याच्यामध्ये अडचणीला असं काय वाटत नाही. आत्ताही कामं खूप चालू आहेत. आमची BOD सुद्धा एवढे 1-2-3 दिवसात BOD सुद्धा होईल आणि त्याच्यामध्ये पुढच्याही कामांचं धोरण निश्चित होईल, पण अडचण काय वाटत नाही त्याच्यामध्ये. सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एक आरोप केला जातो की त्यांच्या काळामध्ये JNNURMच्या अंतर्गत याच पद्धतीची ती योजना होती. 2800 कोटी रुपये पुणे शहराला मिळाले होते. गेल्या 5 वर्षामध्ये स्मार्ट सिटीकडनं फक्त जाहिरातबाजीच्या पलीकडे काही झालेलं नाही. तर तुम्ही नेमकी कामं अशी काही ठळकपणे सांगता येतील की ती स्मार्ट सिटीच्या अंतर्गत झाली? नाही, आता तुम्ही बघा, जवळजवळ 1000 कोटीच्या आसपास आज शहरामध्ये स्मार्ट सिटीची कामं गेल्या 5 वर्षामध्ये आपण झालेली पाहतो. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत. आता तुम्ही बघा, बाणेर बालेवाडी भागात आपण सुरुवातीला तो भाग त्याच्यामध्ये निवडला गेला होता, ABP आपण म्हणू, औंध बाणेर बालेवाडी. तर त्याच्यामध्ये आज तुम्ही जा, तिथले रस्ते बघा, तिथले फुटपाथ बघा, तिथे जे काही याच्यामध्ये आपण साधारणतः काही गार्डन्स आत्ता नवीन तयार करण्यात आली आहेत. ATMSचा प्रोजेक्ट आत्ता आपला प्रगतीपथावरती, तो प्रोजेक्ट आत्ता कदाचित काही पुढच्या काळामध्ये तो सुरू आहे. त्याच्यामध्ये स्मार्ट एलिमेंट्समध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काही आपल्याला प्रोजेक्ट पुढे आलेले दिसत आहेत. किंवा स्मार्ट सिटीचे सुद्धा कामांचा एक चांगल्या पद्धतीचा एक आलेख आपल्यासमोर आहे आणि तो निश्चितपणे आम्ही योग्य वेळेला पुणेकरांसमोर मांडणार आहोत. पुणे शहरातल्या विकासाच्या संदर्भात जी कामं सुरू आहेत त्याच्यामध्ये अनेक कामांमध्ये थोडंसं गोंधळ जाणवतो. त्याचं उदाहरण देते, नव्या गावांच्या सांडपाणी योजनेचा जो काही विषय आहे त्याच्यातल्या निविदा आहे, नेमका याच्या संदर्भातला काही दबाव तुमच्यावर आहे का? काही संबंधच नाही दबाव असण्याचा. विषय असा आहे की 11 गावं महापालिकेत आल्यानंतर आजही या अनेक गावांमध्ये आज आपण पाहतो की नागरी सुविधांच्या संदर्भामध्ये आज तिथे अडचणी आहेत. ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या भागाचा, एखाद्या शहराचा म्हणू किंवा उपनगराचा म्हणूया, जेव्हा तुम्हाला विकास करायचा आहे, नवीन आलेला भाग आहे, तिथं काही कामं झाली नाही, तिथं सुरुवात तर तुम्हाला करावं लागेल अंडरग्राऊंड जी काही कामं असते त्यांनी. मग ती ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची लाईन असेल, बाकीच्या ह्या सगळ्या पहिली अंडरग्राऊंड युटिलिटीज तुमच्या कंप्लीट केल्या पाहिजेत. त्या उद्देशाने या सगळ्या गावांमध्ये ही योजना राबवण्याचं आम्ही ठरवलं आहे आणि यासाठी पारदर्शीपणे काम चालू आहे. त्याच्यात अडचण काही नाही. काय दबाव असण्याचं कारण? राजकीय दबाव नाहीये, काही असण्याचं कारणच नाही. शेवटी हे बघा, ती जी प्रक्रिया आहे ही पारदर्शी आहे, ती समोर आहे ना. त्यात काय कमी जास्त असेल तर तुम्ही लोक ते झाकून द्या. पालिकेतली सत्ता म्हणून गेल्या आठवड्यामध्ये आणखी एक उदाहरण देता येईल. म्हटलं की वारंवार तुम्ही अडचणीत येताय अशी अनेक घटना घडतायत. आंबिलवाड्याचा जो विषय होता त्याच्यामध्ये राज्य सरकारनं आणि कोर्टाने अगदी कारवाई सुरू असताना स्थगिती द्यावी लागली. तर विचारपूर्वक आपण पूर्वी ते केलं नव्हतं. आंबील वड्याच्या बाबतीत मी असं म्हणणार नाही की तुम्ही मला मी काही त्याची संबंध की आम्ही अडचणी. आता आंबील वड्याच्या विषयात नेमकं अडचणीत कोण आलं हे सगळेजण जाणतोय. शहरामध्ये प्रत्येक पुणेकराला आज एक कळलं की आंबील वड्याचा विषय काय होता, त्याच्या मागे कोण होतं, हे सगळं समोर आले. त्यामुळे त्याच्यात अडचणीत आलं असं आम्हाला म्हणता येणार नाही. फक्त एकच आहे की प्रशासनाची याच्यामध्ये जी चूक आहे, आणि ती मी चूकच म्हणेन. आणि मी का म्हणेन, मी जबाबदारीने बोलतोय का, तर या विषयामध्ये महापालिकेत आपण 8 दिवसापूर्वी बैठक केली होती. त्याच्यामध्ये असं ठरलं की बाबा या लोकांना आपण स्थलांतर करायचे. त्यांचं स्थलांतर करायचं होतं का, तर करायचं होतं ना, त्याच्याबद्दल कुठंच दुमत नाही. पण त्यांचं स्थलांतर करताना त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये घेतलं पाहिजे, त्यांच्याशी बोलून हा मार्ग सोडवला पाहिजे. तुम्ही सकाळी एवढा मोठा फौजफाटा पोलिसांचा घेऊन, तुम्हाला आठवतं का असता का, तुम्ही तर गेले 25 वर्ष पत्रकारिता करताय पुण्यामध्ये, महापालिकेने स्वतःच्या ताकदीवरती पहाटे सकाळी 7 वाजता इतका मोठा पोलीस फौजफाटा घेऊन कुठली कारवाई केली का आजपर्यंत? ही महापालिकेची नाही तर लक्षात घ्या. त्यामुळे याच्यामागे नेमकं काय घडलंय काय नाही सगळं सत्य आता लोकांच्या समोर आलंय. पण मला असं वाटतं की आमची बांधिलकी एक आहे, तिथला जो नाला आहे तो नाला जो यू आकारामध्ये वळाला होता, तो 87च्या DP होता, तो सरळ जो करायचा होता तो करायचा आहे ना. आम्हाला घरं आम्हाला हालून स्थलांतर करायची तर करायची होती ना, पण अशा पद्धतीनं नव्हतं. त्यामुळे प्रशासनानं घाईघाईनं त्याच्यामध्ये कारवाई केली, ही कोणाच्या तरी दबावाखाली केली, हे स्पष्ट झाले.
पण आज आमचं कर्तव्य की त्या लोकांना 130 कुटुंबांना घर देणं हे आम्हाला बंधनकारक आहे आणि आम्ही ते करणार. आता तुमच्या महापालिकेतल्या सत्तेतला अंतर्गत प्रश्न आहे, तुम्हाला कदाचित वावरून नाहीये, पण महापौर आणि सभागृह नेते यांच्यामध्ये पाळ पडत नाहीये, वाद होतात. महापौरांच्या आणि सभागृह नेत्याच्या किमतीमध्ये काय वाद झडतात, काही वेळा ते अनुभवलेलं आहे. तर नेमकं काय खरोखरच काय परिस्थिती आहे? बघा, शेवटी एक आपलं कुटुंब जरी असलं तरी त्या कुटुंबामध्ये सुद्धा तुमच्यात एखाद्या विषयासंदर्भात वेगळी मतं असू शकतात. याचा अर्थ काही ते खूप टोकाचं आहे आणि काहीतरी त्याच्यातनं पार अगदी घर फुटणारे किंवा घरातनं काहीतरी वेगळं काहीतरी त्याच्यातनं निर्माण होणार असं काही नाही. एखाद्या विषयात आमची 2 मतं दोघांची असू शकतात, पण आमच्यात वाद हा विषयच नाही. शेवटी गेले 25 वर्ष आमची मैत्री आहे. 25 वर्ष वॉर्डचे अध्यक्ष असल्यापासून आम्ही दोघं काम करतोय भाजपमध्ये, या पक्षामध्ये, आणि आज आमचा इथपर्यंत प्रवास आहे कार्यकर्ता म्हणून आहे. त्यामुळे किरकोळ एखाद्या विषयात मतं वेगळी असू शकतात, मतभिन्नता असू शकते, पण मनभेद आणि हे आमच्यामधलं विसंवाद हा कधीच असणार नाही. त्याच दिवशीचा विषय त्या दिवशी संपला. तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहिलं असेल, आम्ही एकत्र काम करतोय. त्यामुळे त्याच्यात काही शहराध्यक्ष, सभागृह नेते आणि महापौर हे एकदिलानं काम करतात असं चित्र या पुढच्या काळामध्ये, पुढच्या 8 महिन्याची निवडणूक आहे त्या काळात बघायला मिळेल कोणी करणार? नाही, आताही आहेच आहे. आता तुम्ही कसा आरसा दाखवणार आहात त्याच्यावरती आहे. आताही आहे, पुढेही राहणार आहे. त्यामुळे त्याच्यात अडचण काही नाही. पुणे महापालिकेची आगामी निवडणूक जी आहे ती खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल असं चंद्रकांतदादा पटलांनी गेल्या महिन्यात जाहीर केलं. तर मग त्यांना अशी जाहीर करायची वेळ का आली की पुण्यातले महापालिकेतले पदाधिकारी आणि नगरसेवक बापटांचं नेतृत्व मान्य करत नाहीत का? नाही, त्याच्यामध्ये जी पत्रकार परिषद सुरू होती बाजीराव रोडला, त्या आपल्या ह्याच्यामध्ये सरस्वती मंदिरमध्ये, तिथे पत्रकारांनी विचारलेला प्रश्न होता की आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात कोणाच्या नेतृत्वाखाली लढली जाईल. त्यावेळेला दादांनी असं उत्तर दिलं की आगामी महापालिकेची निवडणूक ही गिरीश भाऊ बापटांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल. आणि सत्य आहे, शेवटी दादा जरी आज या कोथरूडचे शहरातले आमदार असले तरी सुद्धा ते प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. महानगरपालिकेच्या एका वेळेला जवळपास 13 महापालिकेच्या निवडणुका, अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणुका, त्यामुळे राज्यभराचं नेतृत्व दादा करतात. त्यामुळे राज्याचा विचार ते करतात. पुण्याची निवडणूक ही स्वाभाविकपणे वर्षानुवर्ष बापटसाहेब या शहरामध्ये अगदी सुरुवातीचा कार्यकर्त्यापासून नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, खासदार हा मोठा प्रवास आहे. गेल्या जवळजवळ 40-50 वर्षांचं त्यांचं पुण्यातल्या राजकारणामधलं एक वेगळा ठसा आहे, वेगळं कर्तृत्व आहे. आणि शेवटी स्वाभाविकपणे बापटसाहेबांच्या नेतृत्वाखालीच महापालिका निवडणूक लढली जाणार आहे. या संदर्भात आणखी एक प्रश्न असा होता, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दादाच्या या वक्तव्यावर असा एक प्रश्न उपस्थित केला की आपली जाणार आहे महापालिकेमध्ये, भाजपला अपयशच येणार आहे आणि मग अपयशाचं खापर किंवा अपयशाचा बळी कोणीतरी असावा म्हणून ते गिरीश बापटांच्या खांद्यावरती जबाबदारी टाकतात. नाही, याच्यामध्ये एक आहे, इथून मागचा राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा सगळा तुम्ही प्रवास बघा, त्यांची एक सवय मात्र आहे की मोठी नावं घ्यायची. आपण आज कुठं काम करतोय, आपण कुठल्या स्तरावरती काम करतोय, हे त्याचं भान मला असं वाटतं त्यांना राहत नाही. आणि ते काय करतात, दरवेळेला मोठी नावं घेतात. मग कधी ते देवेंद्रजींचं नाव घेणार, कधी चंद्रकांतदादांचं नाव घेणार, कधी बापटसाहेबांचं नाव घेणार. ही त्यांची जुनी सवय की मोठी नावं घ्यायची आणि प्रसिद्धी मिळवायची. हा आमच्यातला अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्याची काळजी त्यांनी करू नये. मला असं वाटतं की त्यांनी याची काळजी करावी. जरी शहराध्यक्ष झाले असले तर त्यांना आता ह्याची गरज आहे की जो काही त्यांचा प्रवास सुरू झाला आहे की खरंच त्यांनी एकदा मागे पण वळून पाहिलं की त्यांच्यावर नक्की कोण, त्यांच्याच पक्षातलं कोण आहे का नाही, हे त्यांनी तपासावं. करता आमच्या पक्षात त्यांनी इतकं काही फार बारीक गोष्टीकडे लक्ष देऊ नये. आणखी पुढे म्हटलं होते की या महापालिकेच्या निवडणुकीतलं अपयश गिरीश बापटांचा राजकीय असतं असेल. मी तेच म्हटलं ना, त्यांना असं वाटतं की मी मोठं काहीतरी नाव घेतलं, असं काहीतरी वादग्रस्त विधान केलं, समंग लोकप्रियतेच्यासाठीच ते करतात. दुसरीची फक्त मोठी नावं घ्यायची. मला असं वाटतं की ते काही काम नाही आपलं. आपण आपल्या कर्तृत्वानं आपण आपलं काम करावं आणि आपली देश मोठी करावं. दुसऱ्याची मोठ्या माणसाची नावं घेऊन आपण कधी मोठं होत नसतं. मोठ्या माणसांवरती टीका करून कधी आपल्याला लोक मोठं समजत नसतात. महापालिकेची निवडणूक मला वाटतं 8 महिन्यावरती आली. मुळामध्ये ती फेब्रुवारीमध्ये ती निवडणूक होईल का, आणि त्याच्यामध्ये जी प्रभाग पद्धतीच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यांच्या सोयीनं ते 2चा प्रभाग करायचा असेल विचार आहे, अशी चर्चा आहे. तर निवडणूक वेळेत होईल का, आणि आपल्याला कुठल्या पद्धतीची प्रभाग पद्धती आपल्याला अनुकूल आहे?
आत्ताची एकूण सगळी परिस्थिती पाहिली, कोरोनाची ही दुसरी लाट जेव्हा ओसरताना आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा संपर्क महापालिका आयुक्तांनी या सगळ्या आमच्या व्यवस्थेची आता होताना दिसतोय, त्यामुळे निवडणूक होईल असं वेळेत वाटतंय. परंतु दुर्दैवानं जर कोरोनाचा संसर्ग वाढला, तिसरी लाट आली, तर कदाचित निवडणूक पुढे जाईल. परंतु लाट येऊ नये, निवडणूकही वेळेत व्हावी असं काही अडचण नाही. परंतु कुठल्या प्रभाग रचनेमध्ये व्हावी असं आपण विचारलं तर मला असं वाटतं की आज आपण जर पाहिलं 4चा जो काही प्रभाग आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला लक्षात येतील की जे चांगल्या आहेत. कशासाठी? एक तर तुम्हाला इतक्या मोठ्या प्रभागात निवडून यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी साधारणतः 15 ते 20,000 मतं एका उमेदवाराला लागतात, तर तो निवडून येतो. तर याचा अर्थ काय? त्याची ओळख पाहिजे, त्याचा संपर्क चांगला पाहिजे, त्याला पक्ष कुठला, त्या पक्षाच्या बॅनरखाली लढतोय तो त्याचा महत्त्वाचा विषय असतो, त्याचं लोकमत काय आहे, त्याचा संपर्क, या सगळ्या गोष्टीचा विचार होतो. तेव्हा कुठं तो 15 ते 20,000 मतांपाशी जातो. पण जेव्हा तुम्ही 1 वॉर्ड करायला जाल, तुम्ही 2चा वॉर्ड कराल, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की या सभागृहामध्ये सुद्धा आज आपण पाहतो की ताकदीच्या जोरावरती साम दाम दंड भेद वापरून सुद्धा मग 2,000 आणि 2,500 मतं मिळवायला काही लागत नाही. मग त्याच्यामध्ये अशा काही शक्ती त्या ठिकाणी सुद्धा येतात की खरं तर ते अनपेक्षित असतं, अपेक्षित कोणालाच नसतं. आज याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे, आज 20-20 वर्ष 25-25 वर्ष काम करणारे कार्यकर्ते आहेत. आज तुम्ही सिंगल एक नगरसेवक एक सदस्य प्रभाग केला, त्याला आज तो काम करतो, 5 वर्ष करतो, 10 वर्ष करतो. पण पुढच्या वेळेला सलग 10 वॉर्ड जर लाईनीनं सगळे नाही म्हणलं पण महिला आले तर तो कार्यकर्ता सुद्धा कुठंतरी काम करताना त्याचाही अनिश्चित आहे सगळं. मग तो काम करताना त्याला उत्साह राहत नाही, त्याला कामाला त्याच्या मर्यादा येतात. मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी विचारात करता जर जास्त सदस्याची प्रभाग रचना राहिली तर त्याच्यामध्ये खरं तर जो चांगलं काम करतो, ज्याची प्रतिमा चांगली आहे, ज्याला पक्षाचं बॅनर त्याचा आहे, तो पक्ष काय आहे, ह्या सगळ्या विचार करून नागरिक मतदान करतात. आणि मला असं वाटतं तीच एक योग्य पद्धत आहे की जेणेकरून या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनेच लोकप्रतिनिधी सभागृहात आले पाहिजे असं मला वाटतं. भाजपला 4चा प्रभाग येईल का 2चा? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला 1चा केलं तरी आम्ही जिंकणार. आम्हाला मी सांगेन का ते, आम्ही 2चा केलं तरी जिंकू, 4चा केलं तरी जिंकू. याचं कारण असं आहे की आज आम्ही 100च्या जवळ नगरसेवक आहोत. त्यामुळे शहराच्या सगळ्या भागामध्ये आज वस्ती विभाग असू, झोपडपट्टी असू, समाविष्ट गावांचा भाग असू, पेठांचा भाग असू, उपनगरचा भाग, या सगळ्या भागामध्ये आज आमचे नगरसेवक काम करत आहेत. गेल्या 4.5 वर्षामध्ये खूप चांगलं काम आमच्या नगरसेवकांनी सुद्धा केले. एक भाजप म्हणून निवडणुकीपूर्वी जो आम्ही वचननामा नागरिकांना पुणेकरांना दिला तो जवळजवळ आता 90-95% आम्ही पूर्ण केला. ते सुद्धा आम्ही निवडणुकीला ठेवणार आहोत. एक दुसरं छोटा प्रभाग जरी गेला, आता समजा 4 नगरसेवक आमचे जिथं आहेत तिथं तुम्ही 1चा करा अथवा 2चा करा, 4ही नगरसेवक आमचे तिथं काम करतायत. त्या त्या ठिकाणी ते त्या शक्तिवान आहेत. 100% कामाच्या जीवावरती मला असं वाटतं अडचण सर प्रश्न असा होता महापौर सर, आता 3 पक्षांचं सरकार राज्यात आहे. महापालिका निवडणूकमध्ये ते 3 पक्ष एकत्र येऊन भाजपशी सामना करणार असं म्हणतात. ते जर एकत्र आले तर तुमचा टिकाव लागेल? मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकली जर विचार केला तर लक्षात घ्या बघा काय होतं. आजही निवडणुकीनंतर हे सगळे एकत्र आले, परंतु राज्यामध्ये निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा भाजप शिवसेना युती म्हणून राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं. म्हणजे जनतेने खरं तर स्वीकारलं युतीला. त्यामुळे आम्हाला तिथं आमचं यश होतं का, तर आम्ही एकत्र दोघं लढलो, आमचे विचार एक होते, आमची ध्येय धोरणं एक होती, आम्हाला जिंकून आलो आम्ही तिथे. निवडणुकीनंतर हे तिघं एकत्र आले. आज आपण पाहतोय की गेल्या साधारणतः 2 वर्षाचा कालावधी होईल, याच्यामध्ये कुठंच यांचं कोणाशी जमत नाही. कालचं जांभेलोड्याचं उदाहरण बघा, आमच्या नीलमताईंचं वेगळं स्टेटमेंट आहे, सुप्रियाताईंचं वेगळं आहे, आज आमचे काहीतरी नितीन राऊत येऊन वेगळंच काहीतरी बोलून गेले. तर हे पुण्याचंच उदाहरण, राज्यात तर रोज आपण ही उदाहरणं बघतोय. पुणे शहराचा जेव्हा मी विचार करतो, राज्यात तुम्ही 2 वर्ष सत्तेत असताना तुमचं एकमेकाशी काही जमत नाही, विचारच वेगळे आहेत तुमचे, एकमेकाची ज्या जडणघडीत तुम्ही मोठे झालात पक्षवान, ते संस्कार तुमचे विचार सगळंच वेगळे आहे. त्यामुळे तुम्ही इथं एकत्र कुटुंब म्हणून काम करताना नाही जमत आहे, हे दिसतंय. उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आज एका पक्षाचा तिन्ही एकत्र लढायचं म्हटलं, एका पक्षात साधारणतः नाही म्हटलं तर 4 ते 5 इच्छुक स्ट्रॉंग असतात, त्यातल्या एकाला संधी मिळते. आता हे 3 पक्ष एकत्र लढले तर 15 पैकी एकाला मिळणार आहे. मग याच्यामध्ये स्वाभाविकपणे नाही, ते तो असंतोष तर राहणारच आहे. मुळात हे विचारांनीच कधी एक आलेलं नाही आहेत, त्यामुळं त्यांच्यातच एकमत होणार नाही, मुळात तिघं एकत्र लढणार नाहीत असं मला वाटतं. का तर ही खूप अवघड काम आहे त्यांच्यासाठी.
आणि जरी एकत्र लढले तरी आम्हाला अडचण नाही, वेगळे लढले तरी अडचण नाही. कशी निवडणूक झाली तरी भाजपला यश निश्चित आहे असं अगदी, अगदी. आमचं म्हणणं आहे. आपल्याला प्रश्न खूप आहेत खरं तर, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. मी तुम्हाला 3 फक्त शेवटचे प्रश्न विचारतोय, त्याचं उत्तर आपण त्याला फायर म्हणतो, फायर. अशा स्वरूपातले 3 प्रश्न आहेत. त्याची तुम्ही एकाच वाक्यात उत्तर द्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, तुम्हाला खासदार व्हायला आवडेल की आमदार? नाही, आता जे काम दिले ते काम करू. पुढचं काय आपल्या हातात काही नसतं. ओके. दुसरा प्रश्न आहे, राज्यातला तुमचा आवडता नेता कोण? स्वाभाविकपणे माझ्या पक्षातला आवडता नेता तर देवेंद्रजी आहेत. आदरद्यान मला आवडणारे 2 नेते आहेत. एक तर मी अगदी जाहीर सांगतो, एक एकनाथ शिंदे आणि दुसरे अजितदादा. वा, छान. अजितदादा तुमचे आवडते? अगदी. ओके. आणि राष्ट्रीय पातळीवरचे, पक्षातले आणि पक्षाबाहेरचे? स्वाभाविक, आता आपल्याला माहिती आहे की देशामध्ये तर नरेंद्र मोदीशिवाय दुसरं नाव आता नाही येऊ शकत. हे तर माझं आवडतं नाही. पक्षाशिवाय थोडं आठवलं ना, तर समोर नावच दिसत नाहीत, तसं जवळपासही नाव दिसत नाही. खूप धन्यवाद महापौर साहेब, खूप छान उत्तरं दिली. आजच्या संवादामध्ये आपण इथंच थांबूया. पाहत राहा, ऐकत राहा, वाचत राहा सरकारनामा.